नमस्कार मित्रांनो, अलख निरंजन आदेश नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 18 मध्ये आपण पाहणार आहोत की नवनाथांनी चंपावतीला जिवंत कशा प्रकारे केले आहे. जालेंद्रनाथांच्या आज्ञेने बद्रिकाश्रमास निघालेले गोपीचंद वाटेने जाताना येणाऱ्या गावात हिंडून पोटापुरती भिक्षा मागून पुढे जात होता. जे श्रोते मित्र चॅनलवर नवीन आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की गोपीचंद हा एक राजा होता आणि तो आता नवनाथांच्या पंथामध्ये समाविष्ट झालेला आहे. त्यांनी राज्यपद सोडून दिलेले आहे. नाथांनी त्याच्या मुलाला गादीवर बसवलेले आहे आणि राजवैभव मुलाकडे सोपवलेले आहे आणि गोपीचंद राजा हा आता जती झालेला आहे आणि त्याचा जो पुढचा प्रवास आहे त्याविषयीचीच आता आपण या व्हिडिओमध्ये कथा ऐकणार आहोत. तो बैरागी झाल्याची वार्ता गौड बंगालच्या खेडोपाडी पसरली असल्याने लोक मोठ्या आस्थेने त्याला समोरे जात त्याचे आदरातिथ्य करत व त्याला तेथे राहण्यास सांगत. हे पार राजा आहे म्हटल्यानंतर तर कोणाला आवडणार नाही की आपल्या घरी आलेला आहे, पण तो आता नाथपंथी झाल्यामुळे त्याचे स्वागत जोरजोरात होत होते. पण तो विरक्त महापुरुष त्या सर्वांचे सांत्वन करून मार्गस्थ होत असे. अशा प्रकारे मार्गक्रमण करीत तो कौल बंगालमध्ये गेला. पौलपट्टण ही त्या देशाची राजधानी होती. तेथील राजा तिलकचंद पराक्रमी व सर्व वैभव संपन्न होता. गोपीचंद राजाची बहीण चंपावती त्याच्या मुलाला दिली होती. गोपीचंदाच्या प्रपंच त्यागाचे आणि त्याने जोग घेतल्याचे वृत्त तेथेही कळले होते. त्याचे क्षत्रिय कुळाला बट्टा लावणारे ते वर्तन चंपावतीच्या सासरी कोणाला रुचले नव्हते. तेथील प्रत्येकजण त्याची निंदा करत होता. चंपावती बिचारी काय बोलणार, त्यांचे बोलणे ती मुकाट्याने ऐकून घेत होती. पहा, गोपीचंद जो राजा आहे त्याची जी बहीण आहे ती कोणाला दिलेली आहे तर तिलकचंद जो राजा आहे, जी पौलपट्टण ही त्या देशाची राजधानी आहे, तिथला जो राजा तिलकचंद आहे, गोपीचंदाची बहीण त्याच्या मुलाला दिली होती. म्हणजे तिलकचंदची जी सून आहे ती गोपीचंदाची बहीण होती. आणि आता राजाने स्वतः बैरागी झाल्यामुळे सगळेजण चंपावतीलाच नावं ठेवत होते, कारण तो सर्व घर सर्व वैभव सोडून या पंथांमध्ये गेला होता. त्यामुळे ती बिचारी काय बोलणार होती. पौलपट्टण गेल्यावर गोपीचंद एका पानवठ्यावर जाऊन बसला. बैरागी झालेला असला तरी त्याचे राजतेज कमी झाले नव्हते. योगायोगाने चंपावतीच्या काही दासी तिकडून जात होत्या. त्यांनी गोपीचंदाला ओळखले आणि राजवाड्यात जाऊन ही बातमी राजाला सांगितली. तेव्हा आपल्या सुनेचा भाऊ नगरात भिक्षा मागू लागला तर आपली अपकीर्ती होईल असा विचार करून त्याने गोपीचंदाला युक्तिप्रयुक्तीने अश्वशाळेत आणून तेथे खाऊपिऊ घालून नगरातून गुपचूप घालवून देण्याचे ठरवले. त्याने चंपावतीच्या दासींना त्यांनी काय करायचे ते नीट समजावून गोपीचंदापाशी पाठवले. त्यांनी त्याची भेट घेऊन राजाने तुम्हाला चंपावतीच्या भेटीकरता राजवाड्यात बोलावले आहे असा निरोप दिला. तेव्हा जाता जाता बहिणीलाही भेटून जावे असा विचार करून गोपीचंद राजा त्यांच्या समवेत निघाला. दासींनी त्याला मागील दाराने अश्वशाळेत नेऊन बसवले व आपण कृपया येथेच थांबा. चंपावतीसह सर्व मंडळी आपल्याला येथेच भेटायला येतील असे सांगून त्या दासी निघून गेल्या. राजापाशी जाऊन त्यांनी गोपीचंदाला आणल्याचा निरोप दिला. सुनेचा भाऊ आल्याचे कळताच राणीने त्याच्यासाठी पंचपक्वानाचे भोजन पाठवले. तेव्हा मानापनाच्या सर्व गोष्टी विवेकाने दूर सारून तो समत्व बुद्धीने भोजन करू लागला. अंतःपुरातील राजस्त्रिया ते दृश्य गवाक्षातून पाहत होत्या. चंपावतीच्या एका ननंदेने तिला तेथे आणून ते दृश्य दाखवले. तेव्हा त्या सर्वजणी कुत्सितपणे फिदी हसून तिच्या भावावर यथेच्छ तोंडसुख घेऊ लागल्या. त्यांच्या हिनवण्याने चंपावती अतिशय व्यथित झाली. तो आघात तिला सहन झाला नाही. अशी अवहेलना सहन करण्यापेक्षा मेलेले बरे असा विचार करून ती जड पावलाने आपल्या मंदिरात गेली आणि तिने तीक्ष्ण खंजीर आपल्या पोटात खुपसून प्राणत्याग केला. इकडे गोपीचंद म्हणजेच तिचा जो भाऊ आहे त्याने आपले भोजन संपवले आणि तेथे आलेल्या दासींना म्हणाला की तुम्ही चंपावतीला येथे घेऊन या. तिची भेट झाल्यावर मी माझ्या मार्गाने निघून जाईल. तेव्हा दासी चंपावतीला बोलवण्यासाठी तिच्या मंदिरात गेल्या तर त्या ठिकाणी तिला रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेली पाहून त्या एकदम दासी किंचाळल्या. त्यांचा आकांत ऐकून चंपावतीची सासू, सासरा, दीर, जावा, ननंदा, इतर नातेवाईक व सेवक यांनी तिच्या महालात भरपूर गर्दी केली. सर्व महालात आक्रोश येऊ लागला. या अनर्थाला गोपीचंदच कारणीभूत आहे असे म्हणून सर्वजण राजा गोपीचंदालाच दोषी ठरवून शिव्याशाप देऊ लागले. राजवाड्यातील रडारड ऐकून गोपीचंदाने पागेदाराकडे चौकशी केली असता त्याने चंपावतीचा भाऊ बैरागी होऊन
दारोदार भीक मागतो आहे म्हणून तिने आत्महत्या केली असे सांगितले. ते ऐकून गोपीचंदाला मोठा धक्का बसला. आपण इथे आलो आणि चंपावतीच्या मृत्यूला कारण झालो असे लोक म्हणू लागले तर आपली मोठी अपकीर्ती होईल. या विचाराने तो जरासा उदास खिन्न झाला. पहा श्रोतेहो, कथा अतिशय व्यथित करणारी आहे. गोपीचंद राजा ज्यावेळेस राजवैभव सोडून बैरागी झाला आहे आणि बहिणीच्या गावातून चाललेला आहे, त्यावेळेस तिलकचंद राजा जो गोपीचंद राजाच्या बहिणीचा सासरा आहे, त्याने कपट केलेले आहे आणि त्याने गोपीचंदाला बोलवून अश्वशाळेत थांबवले आणि बाकीच्या त्याच्या ज्या सुना आहेत त्यांनी हिनवणी केलेली आहे. आणि आपण पाहिले की कशा प्रकारे राणीने चंपावतीने स्वतःला संपवून टाकले आहे, कारण तिला वाटले की आपला भाऊ एवढ्या दुःखी अवस्थेत आहे आणि तिचा जो अपमान झाला आहे त्यामुळे ती उदास झाली आहे. तिला तिचा अपमान सहन झाला नाही आणि तिने खंजीर जो आहे तो आपल्या पोटात खुपसून घेतलेला आहे आणि प्राणत्याग केलेला आहे. आणि आता गोपीचंद राजाला देखील कळले आहे की आपल्यामुळेच आपल्या बहिणीने पोटात खंजीर खुपसून घेतलेला आहे आणि प्राणत्याग केलेला आहे. तर काही वेळाने राजवाड्यातील मंडळींनी चंपावतीच्या अंत्ययात्रेची तयारी केली आणि ती स्मशानाकडे निघाली. गोपीचंदही त्यांच्याबरोबर गेला. जाताना त्याच्या मनात विचार आला की आता माघार घेऊन चालणार नाही. चंपावतीला जिवंत करून या लोकांना नाथपंथांचे सामर्थ्य दाखवलेच पाहिजे. त्याशिवाय माझी अवहेलना करणाऱ्यांची तोंडे बंद होणार नाहीत. प्रेतयात्रा स्मशानात गेली तेव्हा गोपीचंद लोकांना उद्देशून म्हणाला की आपण प्रेताला अग्नी देऊ नका. मी माझे गुरु जालेंद्रनाथ यांना इथे आणून चंपावतीला जिवंत करतो. पण लोकांनी त्याला वेडे ठरवले, कारण आता त्यांना माहीत आहे की एकदा जीव गेल्यानंतर परत येणार नाही आहे. पण गोपीचंद राजांनी तर ठरवलं आहे की नाथपंथांचं सामर्थ्य दाखवायचंच आहे लोकांना, त्याशिवाय हे लोक विश्वास ठेवणार नाहीत. कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार होईना. त्यांनी चंपावतीचे प्रेत चितेवर ठेवले तेव्हा कळवळून सांगूनही लोक ऐकत नाहीत. ते पाहून तोही स्वतः चितेवर चढून बसला. गोपीचंदाचा हट्ट पाहून तिलकचंद संतापून म्हणाला की गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी मिरवतो आहेस तर तुझा चमत्कार पाहायलाच हवा. आम्ही तुला या प्रेताचा एक हात काढून देतो. तो गुरुला दाखवून त्यांना येथे घेऊन ये. तू परत येईपर्यंत आम्ही 4 दिवस प्रेत जपून ठेवतो. चंपावतीच्या नवऱ्याने तिचा एक हात कापून गोपीचंदाकडे दिला. तो घेऊन तो जीवाच्या आकांताने हेलापट्टणकडे धावत निघाला. हे वृत्त अंतर्दृष्टीने जाणून जालंधरनाथ वायुवेगाने त्याच्यापाशी प्रकटले व त्याला धीर देऊन थेट महालात गेले. त्यावेळी 4 दिवसांनी येणारा गोपीचंदाचा गुरु प्रहराच्या हातच आलेला पाहून सगळ्यांना नवल वाटले. पहा श्रोतेहो, माणसाची बुद्धी किती मडबुद्धी असते. विचार देखील करू शकत नाही, एवढी प्रतापी शक्ती आहे नाथांकडे. आणि ज्यांना वाटत होते की 4 दिवस लागतील आता नाथांना यायला, गोपीचंदाला यायला, ते संध्याकाळ होण्याच्या आतच महालामध्ये हजर झालेले आहेत. आता पाहूया पुढे काय होते. तिलकचंदाने त्याचे स्वागत केले तेव्हा गोपीचंदाची अवहेलना केल्याबद्दल नाथांनी त्याची चांगली खरडपट्टी काढली. मग प्रेताचा हात आपल्या हातात घेऊन नाथांनी संजीवनी मंत्र म्हणून त्यास भस्म लावले आणि चंपावतीला हाक मारली. त्या प्रकारे तशी चंपावती जिवंत होऊन धावत आली. ते सर्वांना पाहून मोठे आश्चर्य वाटले. तिलकचंदाने नाथांना वंदन करून त्यांची क्षमा मागितली आणि भोजन करून जाण्यास सांगितले. त्या दिवशी नाथांनी चंपावतीला स्वयंपाक करण्यास सांगितले आणि भोजनसमयी आपल्या मुखातील उष्टा घास तिला भरवून अमरत्व दिले. कार्य संपन्न झाल्यावर जालेंदर हेलापट्टणास तर गोपीचंद बद्रिकाश्रमास गेले. तेथे त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यांचे तप पूर्ण होताच जालेंदरनाथ तेथे गेले. गोपीचंदाकडून तपाचे उद्यापन करवले आणि त्यांना सर्व विद्या शिकवून देवांकडून वरदाने देऊन घेतली. तर अशा प्रकारे श्रोते हो, संजीवनी मंत्राचा महात्म्य सांगणारा हा अतिशय महत्त्वाचा नवनाथ भक्तिसारचा अध्याय 18वा येथे समाप्त झाला आहे. जर कथा आवडली असेल तर कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक देखील करा. प्रत्येक जणाला व्हिडिओ हा शेअर करा. जास्तीत जास्त जणांना व्हॉट्सअप ग्रुपवर आपण हा व्हिडिओ शेअर करा आणि संजीवनी मंत्राचा प्रभाव काय आहे हे प्रत्येकाला कळू द्या. तर भेटूया लवकरच पुढील अध्यायामध्ये. अलख निरंजन आदेश.